काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का? तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. अजितदादांच्या विचाराच्या विरोधात चाललेलं हे राजकारण दादांच्या जाण्याच्या दिवसापासून महाराष्ट्र पाहतोय, उघड्या डोळ्यांनी पाहतोय. मित्र हो, अजित पवार यांच्या निधनानं झालेल्या दुःखातून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. कार्यकर्ते सुद्धा या दुःखातून अजून बाहेर आलेले नाहीत. राज्य सरकारनं 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला. मग या दुखवट्यामध्ये फक्त अजित पवार यांचाच राष्ट्रवादी पक्ष नव्हता का? त्यांच्याच पक्षाचे काही ठराविक नेते या दुखवट्यात सहभागी नव्हते का? कारण दादांच्या अस्थि विसर्जनाच्या आधीच बारामतीच्याच एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची राजकीय खलबतं सुरू झालेली होती. अजितदादा यांच्या पश्चात पक्षाचं राजकारण कुठल्या दिशेनं न्यायचं, अजितदादांच्या जागेवर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं, आपली खाती आपल्याकडेच कशी ठेवून घ्यायची, वगैरे 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 सगळ्या असल्या गोष्टीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं विचारमंथन सुरू होतं. खरं तर याला विचारमंथन म्हणूच नाही हो. अहो, एकीकडे एवढ्या मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अजित पवार यांच्या पुढं मागं जे हे फिरत होते नेते, ते नेते राजकारण करीत बसलेले होते. अजितदादांच्या जाण्याचं दुःख त्यांना झालं असेल असं अजिबात वाटलं नाही. घाईघाईनं 3ऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी उरकला. या उतावीळपणाचा महाराष्ट्रानं निषेध केला. अजित पवार यांचा विचार पुढे नेण्याच्या बाता मारणारे नेते अजितदादांच्याच विरोधात वागत राहिले, वागत आहेत. बघा, अजितदादाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओनं अनेकांच्या कानाखाली अक्षरशः जाळ काढला. आम्ही काल हा व्हिडिओ दाखवला होता, तुम्ही पाहिलाही असेल. नसेल पाहिला पुन्हा पहा. मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो. मला वाटतं दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले. अस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं. मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून 3ऱ्या दिवशी गेलो. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का? तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं? सारखं कोण कुठं काय करणार, कोण उमेदवार देणार, कोण काय करणार, कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले. अरे कुठं गुडघ्याला बाळशिंग बांधून निघाला. हे होते अजितदादांचे विचार. पण प्रत्यक्षात काय चाललंय? अजितदादांच्या विचाराच्या विरोधात चाललेलं हे राजकारण दादांच्या जाण्याच्या दिवसापासून महाराष्ट्र पाहतोय, उघड्या डोळ्यांनी पाहतोय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नेते तर टीकेचे धनी झालेलेच आहेत. या नेत्यांना कसली घाई होती नक्की हे सुद्धा आता उघड झालेलं आहे. ते काही लपून राहिलेलं नाही. अहो, दुखवट्याच्या काळात सुरू झालेला राजकीय उत्सव पाहून या नेत्यावर प्रचंड टीका होते. विरोधक सुद्धा करीत आहेत. पण महायुतीतल्या पक्षांनी सुद्धा केली आणि सामान्य माणूस तर काय तो संतापलेलाच आहे. किमान 10 दिवसासाठी तरी थांबायला हवं होतं असं सगळ्यांना वाटतं ना हो. अहो काय, स्वतः अजितदादा सुद्धा म्हणतात ना 13-14 दिवस माणूस गप्प बसतो. हे प्रफुल्ल पटेल म्हणतात आमच्याबद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कोणी कमेंट करीत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे. आता खऱ्या अर्थानं कोणाला लाज वाटायला पाहिजे याचं उत्तर महाराष्ट्रानं आधीच देऊन टाकलेलं आहे. शिवाय हे प्रफुल्ल पटेल आता वेगळंच कारण पुढे करू लागले आहेत. काहीतरी म्हणे 3 दिवस शोक व्यक्त करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे. मग रोहित पवार सुद्धा त्याच कुटुंबातले आहेत ना हो. ते पहिल्या दिवसापासून सांगतात 13 दिवस पूर्ण झाल्याशिवाय राजकारणावर एक शब्द बोलणार नाही. मग हे या प्रफुल्ल पटेल यांना का बरं नाही दिसलं? आता अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही, सगळे विधी उरकलेले आहेत असं त्यांच्या कुटुंबाकडून सांगितलं गेलं. आणि हे प्रफुल्ल पटेल आता याच सगळ्याच्या आड जळायला लागले. अहो, धार्मिक विधी उरकले म्हणून दुःखाचा डोंगर हलका होतो का? घरातला माणूस गेल्याचं दुःख 3ऱ्या दिवशी संपून जातं का? पटेल साहेब, महाराष्ट्रातल्या माणसाची मनं एवढी मुरदाड झालेली नाहीत हो.
अजितदादांच्या जाण्याचं तुम्हाला किती दुःख झालंय हे माहीत नाही, पण सामान्य कार्यकर्ते अजूनही या दुःखातून बाहेर आलेले नाहीत. अशी दुःखद घटना घडल्यानंतर 13 दिवस माणूस घराच्या बाहेर पडत नाही. राजकारण करायचं तर करा, करीत आहात, पण किमान दुसऱ्याची लाज तरी काढू नका ना. अजितदादांच्या विचाराची तरी जपणूक करायला हवी होती. स्वार्थी राजकारणापुढे त्याचं कुणाला काही पडलं नाही. धार्मिक विधी झाले असतील, पण काळजात साठलेल्या दुःखाचं काय? हे दुःख फक्त राष्ट्रवादीच्या काही ठराविक नेत्यांनाच का बरं झालेलं नाही? आणि समजा झालं तर झालं असतं तर दुखवटीच्या काळात त्याने राजकारणाचा असा खेळ खेळला असता का? नक्कीच नाही. मित्रांनो, खरोखर हे जे काही राष्ट्रवादीचे एक ठराविक नेते आहेत जे अजितदादांच्या जाण्यापासून राजकारणाचा खेळ खेळण्यात मग्न आहेत, यांना खरोखरच अजितदादांच्या जाण्याचं दुःख झालं असेल का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.